अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह. गेल्या मजालिसला आपण जी आहे तो हजचो महिनो होतो आणि आपण जी आहे ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची एक आणि आखरी हज जी होती, तर त्याच्यावर आपण जे आहे तो आपलो जिकर जो आहे त्याच्यावर जारी होतो. आणि आपल्या समोर बात ही आली की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजचो इरादो करतात आणि ही जी न्यूज बोला या ही जी इन्फॉर्मेशन जी आहे ही सगळ्यावर फैलतं आणि फिकरशी जी आहे ती लोक हज साठी मक्कातले जी आहे ती आपलं सफर करतात आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या सोबत जी आहे जर मदीनेशी जर जाणारे जर लोक असतात तकरीबन 90,000 त्याची एक अदद जी आहे ती येतं आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहा तर मक्कातले पोहोचतात आणि त्याच्यानंतर हजचो जो पण काही अर्कान हजचा जो अर्कान हा तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 8 जिल्हिज्जा जी आहे तर ती करून मग जो अहम दिस आहे तो दिस आहे अराफातचो दिस आणि ह्या दिसाची जी आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक अजीम व शान खुतबो देतात आणि तो जो खुतबो आहे तो आपल्यास आपला जी है ती मग अहमियतचो हामिद आहे आणि तो अहमियतचो हामिद ह्यासाठी आहे का रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्याच्यातली ऐशो बाते बोलतात, ऐशो बाते सांगतात की जर एका इन्सानला जर कामयाब व्हायचं तर जर तो शख्स जो है ह्यो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चे जो नसीहत आहात जे ह्या खुतब्यातले त्यांनी दिले जर त्याच्यावर कोण जर अमल करते तर तो जरूर बी जरूर जो है तो कामयाब होईल ह्या दुनियातले पण आणि आखिरातनं. ह्याची मिसाल अशीच तुम्ही घेऊ शकता जसं इमाम शाफी रहिमुल्लाह बोलतात की अल्लाहने जर पुरा कुराण नाही जर दाखला नसता पण एक सूरा अल अस्र फक्त जर नाझिल केला नसता तर लोकांच्या हिदायतच्यासाठी जी आहे ती इनफ होता. तैसाच ह्यो खुतबो पण जो आहे एक ह्युमॅनिटीच्या साठी एक इंसाननी आपली जिंदगी जी आहे ती कैशी ह्या दुनियातले सवारिया पाहिजे त्याच्यासाठी ह्यो जो खुतबो आहे ह्यो जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चे जो नसीहत जो हात तो अहमियत ठेवता. पण या हजचो जो सफर आहे त्याच्यातले एक दुसरं पण एक पहिलू आहे की ज्याच्यावर आपल्याला जो आहे मोप जी है मोप गौरशी जी है त्याच्यावर आपल्याला अनालिसिस करायची आहे या त्याच्यावर गौरव फिकर आपल्याला करायची आहे ती ही है की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला ते आयत जो हात अल्लाहने हे एक इशारा दिला आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला ह्या आयतींशी ही समजला की मना जी है ती आता पटकनच जी है ती अल्लाहच्या इकडे बुलावं येणार आहे.
अल्लाह ताला कुरानला इरशाद फरमातात, बाद अऊजु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, इन्नका मय्यितुन व इन्नहुम मय्यितून। कि या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्हाला एक दिवस मौत येईल आणि हे जर तुमच्यासोबत जर लोक आहेत त्यांना पण जी आहे ती काय आहे ती आम्ही मौत देऊ. तैसाच अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमातात, वमा मुहम्मदुन इल्ला रसूल قد خلت من قبله الرسل أفإن مات أو قتل انقلبتم على أعقابكم ومن ينقلب على عقبيه فلن يضر الله شيئا وسيجزي الله الشاكرين. अल्लाह ताला इरशाद फरमातात कि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहात तर तुमच्या दरम्यान जहात हे एक रसूल म्हणून आहे आणि तैसच जहात अगोदर आम्ही दुसरा रसूल धारलं आणि त्यांना आम्ही वापस आमच्या इकडे आपवलं. तर काय रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, काय तुम्ही मेल्याच्या नंतर जी आहे जर आम्ही तुम्हाला मौत दिली तर काय हे जो लोक आहेत हे आपल्या दीनशी वापस फिरतील? जी ह्या लोकांनी इमान हल्ले ना त्या इमानशी काय वापस कुफरच्या इकडे जातील? आणि जर कोण ऐसा करतोय तर तो आपल्यास आपला नुकसान पोहोच. आणि अल्लाह जो आहे तो जो पण कोण शुक्रगुजार आहात, जो पण कोण शुक्रगुजार आहात तर अल्लाह सुब्हानहू व तआला जी आहे ती बखूब त्यांना जी आहे ती नवाजते. तर ही पण जी आयत आहे त्या आयतींशी पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला एक इशारो मिळतो की माझो जो आहे अल्लाहच्या इकडे जाण्याचा जो वक्त आहे तो करीब आहे. तैसाच अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमातात, वमा जअलना लिबशरिन मिन क़ब्लिकल ख़ुल्द अफ़इन मित्त फ़हुमुल ख़ालिदून. के आम्ही जी है अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमातात की आम्ही जी है कुणाला जी सतत जी है ती जिंदगी आम्ही खालच्या इन्सानला जी आहे ती आम्ही दिली नाही. आणि या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जर तुम्ही इंतिकाल झाल्यावर तर काय हे जो लोक आहात ते हे लोक काय हमेशा हमेश काय जिंदा राहणार आहात? तैसाच सूरह अन-नस्र जी है, इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फथ, ही जेव्हा आयत नाझिल होतं त्याच्या वर्षी पण जी आहे ती उमर रदियल्लाहु अन्हु ही जेव्हा आयत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबांना देतात तेव्हा उमर रदियल्लाहु अन्हु आणि इब्न अब्बास रदियल्लाहु अन्हु तर जहात त्यांना ही समजात येतं की ही जी आहे की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो जो दीन द्यायचा जो जी टास्क होता तर तो त्यांनी मेसेज जो आहे तो आपलं पूर्ण केले ना. आणि आता जी आहे
की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमला सोडून जी आहे ती जाती आणि ह्या ह्यानी तलव जी आहे तर रडत पण की त्यांनी त्यांचं गौर तदब्बुर इतकं आयतीवर हे होतं की जेव्हा ही सूरा नाझिल झाली तर समजलं की आता रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहात तर आमच्या दरम्यान मोग वक्त जहात तर आता येणार नाही. आणि हीच बात होती की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहात जेव्हा अरफातच्या दिवसा उराना ही जी एक व्हॅली आहे अरफात लेन ह्या जाग्यावर जी आहे अरफातच्या मकामवर जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेंबरवर उभं राहतात तेव्हा सहाबांना जो मुखातिब हात तहात सहाबा लोक तर सहाबांचो अदबला जो आहे काही कंपॅरिझन नाही जो त्यांचा अदब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या इकडे होतो तर त्याचा जी आहे ती काही कंपॅरिझन नाही. तर ऐशा ह्यातल्यान जी आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना सांगतात की मी आता जी बात बोलणार आहे ती तुम्ही मग अटेंटिव्हली ऐका. तर समोर कोण आहात समोर आहात सहाबा आणि त्यांना ही बात सांगायची गरज नाही की त्यांचा हाल आपल्या लोकांसारखं नाही. तरी सुद्धा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की मी जी बात तुमच्या समोर जी पण ते आता बाते बोलीन तो मग तुम्ही गौरशी ऐका. ह्याच्या वर्षी तुम्ही अंदाज लावू शकता की तो बाते किती इम्पॉर्टंट असतील. तर त्याच्या हातले ह्या खुतब्यातले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमावतात की एक दिवस जी हाव ती तुम्ही अल्लाहच्या समोर हाजीर होयाच आहे तुम्हाला. तर तुम्ही जी आहे जी मी तुम्हाला सीधी राह जी दिली आहे जी सीधी राह दिली आहे तर त्या राहशी जी आहे ती तुम्ही भटकू नको. तुम्ही इकडं तिकडं जाऊ नको. तुम्ही त्या राहवर असा. तर याच्या यातले अल्लाहचा कॉन्शियसनेस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी सगळ्यात या खुतब्यातले जी अहम बात बोलले की at all times you should be having consciousness of Allah subhanahu wa ta'ala. हर वक्त हर लम्हा जी है कि अल्लाह मना बघतय ह्याचो जो है ह्यो खयाल हर मुसलमानला जो है तो अशा पाहिजे. आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीच तरगीब देतात की बेस कामातले तुम्ही जी है ती पहल करा. आणि ह्याचा हीच आहे की किती पण जरी तुम्ही अमाल पण केले तर त्या अमालच्या बुनियादवर तुम्ही आपल्या साथच्या एक ही बात नको आणू की ह्यो जो मी अमाल करताय ह्या अमालच्या बुनियादवर जी आहे ती मला जन्नत मिळत. एका हदीसला येतं की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की कोणच आपल्या अमालच्या बुनियादवर जी आहे ती जन्नतला नाही जात. तर सहाबा जुरत करून विचारतात काय रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुम्ही पण. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमातात की जोपर्यंत अल्लाहची रहमत नाही तर कॉन्शियसनेस ऑफ अल्लाह आणि अल्लाहच्या राहवर जास्तीत जास्त त्याची इबादत करणं त्याच्या दीनची खिदमत करणं लोकांच्या कामी येणं लोकांची खिदमत करणं हे जो सगळं जर दीनचं जर हे आहे ह्याच्यावर करून पण जी आहे अल्लाशी मुतालबो ऍट द एंड हे करायचोय की अल्लाह जो पण काही मी अमाल केले तर तू कबूल कर. आणि ही जी इबादत आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुढे फरमावतात की दीनचा एक फाउंडेशन आणि ती दीनचा जी फाउंडेशन आहे ती आहे द 5 पिलर्स ऑफ इस्लाम. जर तुमचं सुतून हा इस्लामचं
की जेव्हा तुम्ही अल्लाची इबादत करियाचा जेव्हा ही कराल तर पहिला जी आहे तुम्ही तुमच्या फाउंडेशनवर फर्म असल्या पाहिजे. त्याच्यातले तुमच्या इकडची निग्लिजन्स नाही व्हायला पाहिजे. आणि ती त्याची तरहीब दिलेन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमवलेन की आपल्या सलादचं पाबंद बना. ठीक आहे. त्याच्यानंतर रमजानचं रोजा ठेवा, जकात द्यायचा, आणि जो पण कोण एफर्ट करू शकतात त्यांनी काय करा, हज करा. तर दीन जी आहे ती नाव आहे सिन्सिअरिटीचं. एका हदीसला येतं दीन इज व्हॉट, सिन्सिअरिटी. तर जर मना माझा फाउंडेशन जर बेस करायचा आहे दीनला, तर मना ह्य जर दीनचं जर काही सुतून आहात, दीनचं जर पिलर्स आहात, 5 पिलर्स ऑफ इस्लाम जर आहात, तर त्याच्यावर मना काय आहे, मना मग पाबंदीनी जी आहे त्याच्यावर अमल पैरा जी आहे ती मना अशी पाहिजे. तर ह्याचा जी आहे ते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक याद ध्यानी केले की ह्या सगळ्या चीजांना जी आहे तुम्ही मजबूतीने धरा आणि प्रायोरिटी त्याला द्यायची. की आपण कामात असू सगळं आहे, पण जत दीनची बात आहे तर प्रायोरिटी रिव्हर्स नाही व्हायला पाहिजे. प्रायोरिटी शुड बी ऑलवेज फॉर द दीन. तर अल्लाची जी आहे जेव्हा तुमची प्रायोरिटी दीन असेल तेव्हा अल्लाची जी नुसरत, अल्लाची जी मदत आहे ती तुमच्या शामिले हाल जी आहे ती होईल. मग रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुढे जी आहे खुतब्यात इर्शाद फरमावतात की ह्यो जो दीनचो जो पैगाम आहे, ह्यो जो मी तुम्हाला ह्यो जो बातयो सांगतात, ह्यो जो बातयो आहात मी ॲज एक रसूल जी आहे त्याच्या ह्यानी जी आहे मी तुम्हाला ह्यो जो बातयो आहात ते मी सांगताय. आणि तुम्ही रसूल, तुम्ही जाव तर मेसेंजर बना कुणासाठी, की जो आज आता जो आहे तो नाही आहे, तर ती ह्यो जो मेसेज आहे माझो, मी ॲज अ रसूल जो तुमच्या समोर जो मेसेज ह्यो नाही दू, जो दीन तुम्हाला मी देतो, ह्यो दीन पुढं घेऊन जाण्याचं जो ह्यो आहे ती काम जी आहे ती तुम्हाला करायचं आहे. तर ह्याच्यात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी ही सांगलेन की तुम्ही एक दुसऱ्यासाठी केअर करा, सेल्फिश बनून नको असू या जिंदगीत. तर ह्यो जो पैगाम आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचो तो आपल्याला पुढं ही करायचो. आपला काम हे सांगणं. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी आता ही नाही बोलले, फक्त काय बोललं, हे पैगाम पोचवा. पैगाम पोचवायचं काम आपण करायचं आहे. कुणाला तब्दील करायचा टास्क आपल्याला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी नाही दिलेला. आणि ह्यो आज जी आपण अल्हम्दुलिल्लाह 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 जी आपण इमानचं जो दावेदार आहोत, आपण बोलतो की अल्लाहने आपल्याला इमानशी नवाजला, तर ती जी है कोणीतरी आपल्या पर्यंत जी है ह्यो दीन पोहोचवला. आपण नसीब आहोत, खुश नसीब आहोत की अल्लाहने जे आहे आपल्याला मुसलमान घराण्यात पैदा केला. पण आपलं जर परदादाच असतील तर ही जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी एक विदाई मोक्यावर जो है जो एक पैगाम दिले की ज्याच्यावर जी मी बोलला की जर कोण ह्या एकांवर जर आपली जिंदगी बसर करते तर तो कामयाब आहे. तर ही त्या लोकांनी घेतले, ही आपल्या सलफनी सुफिया करामनी ह्यो बातयो घेतले आणि काय त्यांनी केले, आपले जागीर सोडले, आपली सल्तनत सोडले आणि अल्लाहचो पैगाम पोहोचवण्यासाठी काही इंटरेस्ट नाही दुसरो, फक्त एक ही आहे की अल्लाहचा जो पैगाम आहे की लोकांची हात ती जहन्नमशी कैशी वाटतील, मी त्यांना हे पैगाम कैसो पोहोचव, हीच एक त्यांच्यात फिकर होती की आपलं जो आहे घरदार ही जी आहे सगळा सोडून जी आहे अल्लाहच्या राहावर दरवेश म्हणून निघालं. आणि त्यासाठी आज जी आहे आपण हिंदुस्थान सारख्या जाग्यातले त्या ह्यावर आता मी नाही जात,
पण आता दीन कैसो फैलो गेलो तर ही ऐसोच नाही दीन फैलत, त्याच्यासाठी मग कुर्बान्या लागतात. तर तो जेव्हा कुर्बान्या दिलो गेलो तेव्हा आज दीन आमच्यापर्यंत पोहोचलेलो आहे अल्हम्दुलिल्लाह. आणि ऐशो तो शख्सियत हा की ज्यांनी अल्लाहच्या दीनच्या साठी विदाउट एनी पर्सनल इंटरेस्ट जी है खालीच अल्लाहच्या साठी जो कुर्बानी दिले, आज जी है इतक्यो सदी गेलो पण त्या लोकांचा जी नाव आहे ती हर मुसलमानच्या जे ती तोंडावर अल्लाहने बरकरार ठेवला. हीच एक निशानी जी है ती समजदारसाठी जी है ती मग काफी निशानी आहे. पुढं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमातात की बघा मी आखरी पैगंबर आहे आणि ह्याच्यानंतर जी आहे तुमच्याजवळ काही कोण दुसरं तुम्हाला मेसेज घेऊन येणारो नाही. तर ह्यो जो मी दीन घेऊन आयलाय ह्योच तुमचं दीन आहे, ह्याच्यात काही तब्दीली जी आहे ती होणारी नाही. तर मी जी आता वाक्य तुम्हाला सांगता या मी जो दीन घेऊन आयलाय तो खूप माझ्या जवळची जी आहे ती तुम्ही समजा. जो दीन आणलाय तो समजा, बेस ह्याने समजा. आणि त्याला जी आहे ह्या दोन चीजाला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमातात की मजबूतीने धरा. की जर ह्या चीजला तुम्ही धरल्या की तुम्ही जी आहे ती गुमराह नाही होणार. जैसा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाले की त्या सही राहवर जी आहे तुम्ही आपली जिंदगी बसर करा. तर ती जी सही राह आहे, दरम्यानी राह आहे, एका हदीसला येतं की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी जमीनवर एक लाईन खेचली आणि ती लाईन खेचल्याच्या नंतर त्याच्या बाजूला दुसरे छोटे छोटे लाईन खेचले आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मंची जी लाईन आहे, मोठी लाईन, त्याच्यावर आपला बोट टेन फरमवतात की ही जी राह आहे ही माझी राह, दरम्यानी राह. आणि ह्यो जो बाजूला जो ह्यो कुठल्या डायव्हर्जन आहात, हे जर डायव्हर्जन आहात ह्यो ह्या हर डायव्हर्जन वर जो होय तो शैतान बसले. तर तुम्ही ह्या दरम्यानी राहवर जी आहे ती हमेशा तुम्ही ह्या राहवर असा, ह्या दरम्यानी राहवर असा. आणि त्याच्यासाठीच रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काय फरमातात की ही जी दरम्यानी राह आहे त्याच्यासाठी मी तुमच्यामध्ये दोन चीजो जो आहात तो सोडून जात आहे. आणि तो दोन चीजो काय आहात? एक है कुरान आणि दुसरी है माझी सुन्नत. आणि फरमातात की इफ यू फॉलो दिस यू विल नॉट गो एस्ट्रे. जर तुम्ही ही फॉलो केल्या तर तुम्ही भटकणार नाही. तुम्ही हे जर डायव्हर्जन्स आहात ज्याच्यावर हर डायव्हर्जन वर जी शैतान बसलेला आहे ती तुम्हाला उचकू नाही शकेल की या ऐकत कवा कवा ती पॉसिबल आहे की जेव्हा तुम्हाला ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची जी दरम्यानी राह आहे त्याचं फहम तुम्हाला जो आहे वासना जो आहे तो लाजिम आहे. मग रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुढे फरमातात की शैतान जो आहे त्याशी तुम्ही चौकन्ने असा. शैतान जो है तो फरमातात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांनी आपले ह्यो सगळे हो तुमची सोडला नाही. त्याला जैसो पहिले जो ह्यो होतो तैसो तुमची ह्यो नाही की तो तुम्हाला जी है ती शिर्क वर टाकेल. हदीसला लफ्ज आहे की तो तुम्हाला शिर्कला मुनव्वीस नाही करणार, पण तो काय करत तो तुम्हाला छोट्या छोट्या ज्या गुन्हातले जी आहात ती तुम्हाला जी आहे त्या छोट्या गुन्हातले तुम्हाला जी आहे ती मुनव्वीस करत. तर ह्या गुन्हांशी जी आहे ती आपल्या आपला जी आहे ती बचवा. आणि हीच अल्लाह सुब्हानहू व तआला कुरानला इरशाद फरमातात की डोंट फॉलो व्हॉट द फुटस्टेप्स ऑफ शैतान. की शैतान डायरेक्ट तुमच्यावर
तुम्हाला जी आहे ती शिरकला नाही टाकणार, की तुम्ही जाऊन खांच्या जाऊन भूतला या सनमला जाऊन सजदो करा, ही चीज नाही होणार. पण तो ईशो का योग खोलल अलग अलग हे जहा, तर तो तुमच्या समोर दरवाजा खोलेल आणि तीच ह्या खुतब्यातल्या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने फॉर्म्युलेन की मना डर कसला आहे. मना डर है की तुम्ही जी आहे ती दुनियेच्या पाठीवर राहा. ही डर नाही आहे की तुम्ही अल्लाहच्या सोबत शिर करा. ह्यो गुन्हा तवाच होतात की जेव्हा तुमच्यासाठी दुनिया जी आहे ती सगळा ते बनते. दुनिया हासिल करण्यासाठी जी आहे मी जो आहे तो कसलो निहाद जो आहे तो मनात जरुरी नाही. मी जो बेनिहाल जी आहे हलाल हरामची तमीज नाही, कुणाचं हक मारण्याची जी आहे त्याच्यातले पण हिने सेल्फिश ओरिएंटेड माझो जो आहे तो फायदा होया पाहिजे, मला दुनियातल्या काहीतरी हासिल करायचं आहे. तेव्हा जी आहे ह्यो सगळ्यो जो खुराफात हा ह्यो जो गुन्हा हा त्याच्यावरही करून शैतान जो आहे त्याला इत्मिनान नाही की आता ह्या हातले नाही, म्हणजे आता मना कंट्रोल आहे ह्यो काय जो आहे तो जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ची सही राह आहे त्याच्यावर ह्यो बंद जो आहे तोबा केल्याशिवाय तोही असो. तर ही पण जी आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी लोकांना चौकन्न केले की ह्या शैतान लईनची जी आहे या शैतानशी जी आहे ती तुम्ही बिवेर असा चौकन्य असा आणि त्याची मदत नको करू. मग पुढं मग अहम बात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या खुतब्यात बोलतात की आपसी तणाव पैदा नको करू. एक दुसऱ्यांना जी आहे एक दुसऱ्यांच्यावर तुटून नको पडू, एक दुसऱ्याला जली नको करू. जी जी एक असबियतचा जो पहिलू आहे की मी ह्या कबिल्याशी आहे, मी ह्या रेसिसिझम जायला, ट्रायबलिझम जायला, नॅशनलिझम जायला, ह्यो सगळ्यो जो चीजो आहात ह्याच्यातले तुम्ही जी आहे ती पडू नको, ही रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगतात. काय फरमवतात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ची जबान आहे. फरमवतात एक जो अरब आहे त्याला गैर अरबवर काही फजिलत नाही. एक जो गोरो आहे त्याला काल्याच्यावर काही फजिलत नाही. फजिलतची जी बुनियाद आहे तर फरमवतात की ती है तकवो, ती है नेक अमाल, नेक सालेपणा. त्याच्याने तुम्ही जी आहे ती दुसऱ्यांच्यावर अल्लाच्या समोर जी आहे तुम्हाला जी आहे ती फजिलत आहे आणि तुम्हाला त्याचा अल्लाह ताला जो आहे त्या हिशोबाने तुम्हाला रिवॉर्ड करतो, तुम्हाला त्याचा सवाब मिळेल. पण ह्यो सगळ्यो जो चीजो आहात ह्यो जहालत जो चीजो आहात, जाहिलियतचो जो दौर होतो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याच्या अगोदर तसं तर अरब लोक होतं तर एक दुसऱ्यांच्यावर ऐसच तुटून पडत, छोट्या छोट्या ह्याच्यावरशी जी आहे ती झगडी करत आपापसी. एका कबिल्याचा दुसऱ्या कबिल्याच्यावर फौकियत जी आहे ती दाखवण्याचा एक ही होता. तर आज आपण इतके सगळे जाऊन पण जर आपण त्या ह्याच्यावर आहोत तर ओलमा लोक जर ही जर कॅरेक्टरिस्टिक्स आहात तर आपण त्या जाहिलियतची जी जी पण काही कॅरेक्टरिस्टिक्स होते तर त्या कॅरेक्टरिस्टिक्सवर आपली जिंदगी चाललेली आहे. जर कोण ह्यो फौकियत आणि ह्यो जर दाखवत असला तर ह्याचा जो आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की एक भाईचारानी असा अल्लाच्या समोरची चीज आहे ती हे तकवो. आणि तकवो त्याचं ढंढोरो नाही पिटलो जाय. तकव्याचा ही ऐसा आहे की ती तुम्हाला आणि तुमच्या रबला माहिती की कुणाच्या दिलात किती तकवो आहे. त्याचा पण सर्टिफिकेट कुणाला देण्याची जी आहे ती काही गरज नाही. हो बेसिकली तुमच्यानी तुमच्या रबच्या माणसं जो आहे तो मामलो आहे. त्याच्यानंतर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नसीहत करतात जो पण सगळ्यो बघा यो सगळ्यो मग अहमच्यो नसीहत आणि का
रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एम्फसाइज करत होतं काय, की तुम्ही मोप गौर नाही का, तुम्ही मोप गौर नाही का गौर नाही का ह्यो जो आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला माहिती होता काय तर फरमवतात, खुतब्यातलेच फरमवतात काय, की मे बी नेक्स्ट इयर जी आहे ती मी ह्या जागेवर नशीन, मी तुमचा मुखातीब होण्यासाठी जी आहे ती नेक्स्ट इयर ह्या जागेवरती जी आहे ती मी नशीन. तर ह्या नसीहतले पुढे जी आहे की जर कुणाच्या जर आहे कुणी कुणाचा खून केला नाही तर ती तुम्ही जी आहे त्याला पण वेवर देसा, त्याला पण माफ करा. जी आहे कोण कुणाच्या जवळशी जर रिबा घेत होता तर आजची जी आहे हे सगळं इंटरेस्ट वगैरे जी आहे ती सगळा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क्लीन करायचं दिले, की कोण कुणाच्या वर्षी कुणाला लुटत नको बैसू त्या इंटरेस्टच्या नावाने याची पण काय. तर ह्यो सगळं जो चिजो हा ह्यो जर रिफ्लेक्शनची बात फक्त हीच आहे की आपण आज जाता बैसलेला आहोत तर आपलं बैसण्याचा जो मकसद आहे तो ह्योच आहे की सेल्फ रिफ्लेक्शन साठी कुणाच्यावर तानो तशनीची नाही, आपल्याला आपली फिकर जी आहे ती असावी आहे. तर ह्यो जर चिजो जो हा ह्यो जर आपल्यातले हात तर ही समजा की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी जी जहालत दूर करण्यासाठी जी मेहनत केली आम्ही त्या मेहनतच्या बिलकुल खिलाफ जी आहे आम्ही त्या जाहिलियतच्या ह्याच्यावरच आहोत. त्याच्याशिवाय अजून जास्त ह्यानी आपण ती इट इज इनडायरेक्टली लाईक यू आर इन दॅट सेम फेज ऑफ दॅट जाहिलियत. आणि ह्याच्यावर बरेच हदीस आहात कि जी है रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाते की हर ते चीजें जो जहालतला होते हो तो ह्या उम्मतला रिफ्लेक्ट करतील, तर आपल्याला त्या चीजशी बचायचं आहे. काही रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी आपल्याला जी आहे ती आगाह केली. तर जो हम खुतबो जो है लिहिल्याच्या नंतर हजचा पुढचं जो अर्कान हा तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूर्ण करतात आणि मग आपलं वापसीचा जो सफर आहे तो मदिन्याला जाण्याचा जो सफर आहे त्याचा आगाज करतात. आणि त्या सफरला जाताना मधी एक जी जी जागा आहे तर त्या जाग्यावर खूप मधून जी जागा आहे त्या जाग्यावर वापस एकदा जी आहे जोहरच्या वक्तावर जी आहे ते एक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबांना मुखातीब होऊन एक अजून एक खुतबो देतात. जैसो ह्यो अरफातचा खुतबो आहे तैसोच त्या गदीर खूम जी आहे त्या खूमच्या जाग्यावर जी जो खुतबो दिलो गेलो त्याच्यातची पण काही टेक अवे झात. तर त्याच्यात सगळ्यात जी अहम टेक अवे आहे त्या खुतब्याची ती है कि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमातात मन कुंतु मौलाहु फअलियुन मौला, की जो पण कोण मना मास्टर मानतय, मना गायडन्स साठी जर आहे जो मना मानतय एक गार्जियन म्हणून मानतय तर त्याचो अली पण काय आहे तो गार्जियन आहे, तो गाईड आहे. आणि पुढं जी आहे ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक म्हणजे त्याच दौरान जी आहे त्या खुतब्यातले फरमतात बरा बिन आजिब रदियल्लाहु अन्हु या हदीसचा रावी आहे की तो फरमतात की आम्ही हज अदा केलो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या सोबत आणि मग आम्ही आमचा जो येण्याचा मदिनाला येण्याचा जो सफर केलो तर तो आम्ही एका जाग्यावर जी आहे ती जोहरची नमाज जी आहे आम्ही जी आहे ती अदा केली जमातच्या सोबत. आणि त्याच्यानंतर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हात अली रदियल्लाहु अन्हु तो हात धरतात आणि फरमवतात साहेबांना विचारतात की काय मी तुमच्या लाईफच्या वन तुमच्या जिंदगीच्या वन तुमशी मी करीत नाही, तुमच्या जानच्या वन काही मी तुमशी करीत नाही. तर सगळं सहाबा बोलतात का नाही रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुम्ही आमच्या
आमच्या स्वतःच्या जानच्या पेक्षा तुम्ही आम्हाला अहमियत हा, तुम्ही तितकं आमच्या करीब व्हा, आमच्या जान जाऊन तुम्ही आम्हाला जास्त करीब व्हा. मग रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना सवाल ठेवतात की की काय तुम्ही म्हणा जो जो पण कोण जो हाव तुम्ही म्हणा ऍज तुमचं जो आहे तर रहनुमा मानता हो, एक गाईड मानता हो, तर काय तुम्ही अलीला जी आहे काय तुम्ही गार्जियन नाही म्हण, तर जैसो मी तुमचं मास्टर आहे तैसो अली पण जो आहे तो काय आहे तो तुमचं मास्टर आहे. मग रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ करतात की या अल्लाह तू त्यांच्यावर जी आहे तू त्यांना आपलं जो आहे तो वली बनव की जर अलीशी जी आहे ती दोस्ती ठेवती आणि त्यांना तू दुश्मन ठेव की जर अलीशी दुश्मनी करते. ही किती अलीची जी अली रदी अल्लाहची जी एक जो स्टेटस आहे, जी इम्पॉर्टन्स आहे अली रदी अल्लाहचा एक जो मकाम, त्याच्यासाठी ही हदीस जी आहे ती इनफ आहे. काय आहे की आता मुहर्रमचा महिना आहे, तर त्या मुहर्रमला ही जी अहलुल बैत आहे ही रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचं दिलचं तुकडो आहे. तर ह्यांचं जोपर्यंत जिकर नाही झालेलो आहे अहलुल बैतचो, तोपर्यंत तुम्ही जी आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमशी जी मोहब्बतचा जो दावा करता हो, ती जर मोहब्बत जी आहे तुमका अहलुल बैतच्या सोबत जर नाही आहे, तर मग तो क्वेश्चन मार्क आहे का या हदीसला पण तुमच्या समोर राहिला की जर कोण अली रदियल्लाहु अन्हुच्या शी या अली रदियल्लाहु अन्हुच्या औलादशी या त्यांच्या खानदानशी जर कोण बुक्स ठेवतंय, तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आहात तर मग डेंजर आहात. आणि ह्याच मोक्यावर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुसऱ्या हदीसला फरमवतात की मी तुमच्या समोर जी आहे ते दोन चीजो ठेवून जात आहे, एक है कुरान आणि एक है माझा खानदान अहलुल बैत जी आहे, हे जो लोक आहात हे मी तुमच्या समोर ठेवतोय, तर त्यांचं तुम्ही लिहाज करा. ही रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताकीद देतात. तर दोन बातें, एक है कुरान धरा, एक है हदीस धरा. दुसरी पण हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या मौक्यावर काय बोलतात की त्यांची जी आहे ती तुम्ही जी आहे ती फिकर करा. अहलुल बैतची जी आहे त्यांचं ह्यो तुम्हाला त्यांची मोहब्बत त्यांचा केअर टेकिंग सगळं ही जी आहे ती तुमच्यात अशी पाहिजे. तर हे दोन, एक कुरान आणि अहलुल बैत. अहलुल बैत का ती पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुढे वाजे करतात का की हे अहलुल बैत ही लोक आहात की म्हणा हौज कौसरवर तज आणि कुरान कवा अलग नाही होणार. हे कुरानच्या सोबत जी आहे म्हणा हौज कौसरवर. तर दिल जर घ्यायचो आहे तर इल्मचा जो दरवाजो आहे हे अली रदियल्लाहु अन्हुच्या ह्याशी जेव्हा तुम्हाला जो दिन घ्याल तेव्हा तुमच्यातले हुसेन पैदा होतील की जर अल्लाच्या राहसाठी जी आहे ती आपल्या गर्दन पण जी द्यायला जी आहे ती रेडी असते. आणि थनशी जर फहम नाही तर ह्यो ह्यावर जी जाणं जी आहे ती तितका पॉसिबल नाही. तर मनहज जो आहे तुम्ही कुणाच्या मनहजवर जो दीन आहे जसा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की अहलुल बैतच्या ह्याच्यावर तुम्ही असा, तर ती जी आपल्यात असणं जी आहे ती खूप इम्पॉर्टंट. मग रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ह्यो खूमच्या जाग्यावरशी पण जी आहे तेव्हा पुढं आपले सफर करतात, मदिन्याला पोचतात. आणि मदिन्यात आल्याच्या नंतर जी हा ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहात
तर गालिबन एक जी है 81 डेज तर जिहाद हजची अहिल्याच्या नंतर जी आहे तर मदिन्यातले नसतात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. आणि ह्याच दौरान जेव्हा तो आता वापस मदिन्यात आलेला आहात तेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमशी काही एक रिक्वेस्ट येतं की यमनला जी आहे काही लोकांनी जी आहे ते इस्लाम कबूल केलेलं असतं, तर त्यांना शिकवण्यासाठी त्यांना दीन जो ह्यो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी जो दिले आणि ह्याच अरफातच्या मोक्यावर जेव्हा ही आयत नाझिल झाली अल्लाह ताला सूर्य मायदातले जी फरमवतात की या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आज जो आहे तो आम्ही तुमचा जो दीन आहे तो मुकम्मल केलो. तो ह्यो जो दीन मुकम्मल झालो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी जे आपल्याला दिले त्यांच्या तवस्सुलशी, तर ह्यो दीन शिकवण्यासाठी जी आहे त्यांची रिक्वेस्ट होतं की आम्हाला कोणतरी धारा. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुआज रदियल्लाहु अन्हुला जी आहे ती रवानगी जो देतात, मोको देतात. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना अपॉइंट करतात की तुम्ही यमनला जा आणि त्यांना जो आहे जो मी दीन तुम्हाला शिकवलंय तो शिकवा. पण ही त्यांना सफरवर लायाच्या अगोदर तर त्यांना स्वतःची आहे जेव्हा तो आपलं सफरचा आगाज करत असतात तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहाज तर स्वतः सोडल्या जातात. मुआज आपल्या कॅमलवर आहात आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांच्या सोबत चाललेला आहात आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमातात या मुआज मी तुझी जी आहे ती शदीद मोहब्बत करतो आणि मे बी ह्या वर्षानंतर जे आहे तू मला बघणार की जेव्हा तू मदिनेला वापस जेव्हा येशील तेव्हा तुला माझी मस्जिद मिळत आणि माझी कबर मिळत. तर ही जी आहे ही मुआज रदियल्लाहु अन्हु जी आहे ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे ती फरमवतात आणि तेव्हा त्यांना विचारतात की मुआज तू या लोकांच्या समोर कसं जातास, हे लोक तुला सवाल करतील तर तू जवाब कशी देशील. तर तो फरमवतात की मी पहिले त्याचा जवाब कुराणला शोधीन. जर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमवतात जर कुराणला तुला नाही मिळलो मग कशी देशील. तर बोलतात मी हदीसला बघीन. जर हदीसला पण नाही मिळलो मग काय करशील. तर फरमवतात की मग मी कुराण आणि हदीसच्या बुनियादवर काय करेन, इज्तिहाद करेन. माझी जी सोच आहे त्याच्याने जो बेस्ट रिलेव्हंट जो असेल तो मी सोल्युशन त्यांना कुराण आणि हदीसच्या ह्याच्यावर. तर ही ऐकून रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मग खुश होतात. तर मुआज रदियल्लाहु अन्हु जे आहेत ती रवाना होतात आणि तो जो आहे तो सफर जारी करतात. पुढचा जो योग आहे तो आपण इन्शाल्लाह पुढच्या मजालिसला बघू की मुआज रदियल्लाहु अन्हु जेव्हा वापस येतात तेव्हा तो काय म्हणतात. वा दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन.